आणि आता जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या। भंडारा शहरासह जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, पूरस्थितीची दृश्य समोर आली आहेत। परभणीच्या येलदरी जलाशयामध्ये समाधानकारक जलसाठा उपलब्ध, धरण 76% भरल्यानं चिंता मिटली। जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण 100% भरलंय, धरण भरल्यानंच परिसरामधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सिंचनाचा प्रश्न मिटलाय। भंडारामध्ये पूरस्थिती आटोक्यामध्ये, गोसेखुर्द धरणाच्या विसर्गामध्ये घट, सध्या 33 दरवाजातून अर्ध्या मीटरनं विसर्ग सुरू। बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बाजरीचं मोठं नुकसान, मात्र 10 दिवस उलटूनही शेतकऱ्यांना मदत नाही, शेतकरी हतबल। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाडसह इतर बाजारात मेथी आणि कोथिंबीरच्या दरामध्ये वाढ, बाजार समितीत मेथीच्या एका जोडीला 75 ते 80 रुपयांचा दर। वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात 500 रुपयांची घसरण, बाजार समितीमध्ये सध्या 14,500 भाव। हिंगोलीत झालेल्या पावसाचा तुरीच्या पिकाला फटका, शेतात पाणी साचल्यानं तुरीची पान गळती, तूर उत्पादक शेतकरी संकटात। जळगावच्या भोकर गावाजवळ निधीच्या कमतरतेमुळे पुलाचं काम थांबलं, तापी नदीवर पूल नसल्यानं नागरिकांचा बोटीतून जीवघेणा प्रवास, तात्काळ पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी।